पण हा सिनेमा पाहिल्यानंतर जर का तुम्हाला असं वाटेल 100% वाटणार नाहीये की हा या माणसाचा पहिला सिनेमा आहे. इतकं डिटेलिंग प्रत्येका कॅरेक्टरच्या कानात जाऊन सांगणं, प्री सांगणं, त्याच्यानंतर पोस्ट सांगणं, प्रत्येक गोष्ट प्रत्येक शब्द व्यवस्थित सांगणं, हे म्हणजे मी खूप नशीबवान आहे. आम्ही सगळेच भाग्यवान आहोत की आम्हाला विशाल बरोबर आणि आदितीनं लिहिलेल्या सिनेमात काम करायची संधी मिळाली. दिस इज इमेन्स. थँक्यू. सई वॉज फर्स्ट चॉईस. पण मला जसं म्हटलं ना की आहे ना, जर का जेव्हा तुम्ही फिल्म बघाल तेव्हा ना साधारणतः मुलींना मुलांपेक्षा 4 पैसे जास्त असते. हे एक साधारणतः आहे. हे कॅमेरावरती झालंय हे नाही बघा, आदितीने जे लिहिलंय, लेट मी कम्प्लीट. सो सई ऍज अ ऑफ स्क्रीन कॅरेक्टर जे आहे तेही तसंच आहे, किंवा रादर क्लॅरिटी असणारी मुलगी ही श्रीदेवी आहे. सो सई फिट्स द बिल. मी असं अजिबात म्हणणार नाही की सिद्धार्थला क्लॅरिटी नाहीये. सिद्धार्थला क्लॅरिटी आहे, पण ते पोर्ट्रे करणं की मी कन्फ्युज आहे हे खूप कमाल पद्धतीने तो करतो. सो त्याच्यामुळे, आणि सगळ्यात महत्वाचं कुमारजीचं विजन होतं अबाउट सिद्धार्थ. मुझे लगता है कि जो स्टोरी अगर अच्छी होती है ना, भले हिंदी हो मराठी हो कोई भी पिक्चर हो, अगर स्टोरी अच्छी है तो पिक्चर जरूर बननी चाहिए. हाँ, स्टोरी में बहुत सारी और चेंजेस होते हैं और उसको बहुत कुछ ऊपर कर सकते हैं. तो मुझे जब आदिति ने ये पिक्चर सुनाई थी ना, मुझे बहुत अच्छी लगी थी. तो वो उसमें मुझे लगा कि कुछ है इसमें, लव स्टोरी है, एंटरटेनिंगमेंट है, और इसमें पिक्चर को एक पोटेंशियल है कि एक बड़ी पिक्चर, अच्छी पिक्चर बन सकती है. म्हणजे सिद्धार्थ माझा पहिला चॉईस नव्हता, पण कुमारजींनी हे मला खूप की अरे तू देख ले, आणि मग त्याच्यानंतर जे झाले ते ऍब्सोल्युटली जे क्रेडिट आहे ते कुमारजी आणि टीम यांचं आहे. सिद्धार्थ, आमचे प्रोड्युसर आणि आमचे दिग्दर्शक किती ऑनेस्ट आहेत हे तुम्हाला आता कळलंच असेल. खूप प्रामाणिकपणे बोलतात, खरं बोलतात. मला असं वाटतं की प्रत्येक जण ना, म्हणजे हे गाणं बघताना पण ह्या सगळ्या लोकांनी आपापलं वेगळं गाणं बघितलं. राईट. सो असं कधीच होत नाही की तुम्ही जसं लिहिलंय तसं स्क्रीनवर येतं. पण जर तुमची ज्या लोकांबरोबर तुम्ही काम करता त्यांच्याबरोबरचं ट्युनिंग चांगलं असेल तर त्याच्या खूप जवळ जाणारं काहीतरी होतं, किंवा आपण जो विचार केलाय त्याच्या पुढे जाणारं पण काहीतरी होतं. सो ह्यातल्या खूप गोष्टी अशा झाल्या ज्या मला लिहिताना कदाचित अपेक्षित नव्हत्या, पण स्क्रीनवर आल्यात. क्रेडिट. आता सगळेच खूप प्रामाणिकपणे बोलतात, तुम्ही पण आता बोलतोच असं मला वाटायला लागलंय. पण खरं सांगतो, या सगळ्याचं क्रेडिट खरंच सांगतो कुमारजी आणि त्यांची टीम ह्याला जातं. कारण जसं कुमारजी बोलले की खूप आमचं वाजत होतं, आम्ही भांडत पण होतो त्या गोष्टीवर. इथे आहे, नेहा पण आहे, सगळेच आहोत. पण खरं सांगू तर ते विशाल आणि पूर्ण या टीमचं मला असं वाटतं विजन होतं. मला असं वाटत होतं की आम्ही मुघल आझम बनवतोय, कारण एवढे चेंजेस होते. मी पहिल्यांदा आयुष्यात एवढे चेंजेस केले असतील कुठल्या तरी फिल्मसाठी. पण ते आता जे दिसतंय स्क्रीनवर आणि जे काही आपल्याला ऐकायला येतंय, खरंच हॅट्स ऑफ टू द होल टीम. मी खरं सांगू तर मी फ्लो प्रमाणे जातो खरं सांगू तर. कारण जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकतो किंवा मी ती वाचतो तेव्हा माझ्या डोक्यात चालू होतात ऑलरेडी चालली काहीतरी, आणि मग त्या मी ऐकत जातो. मी विशालला तर आमची तीच प्रोसेस होती. मी विशालला ऐकायचो, नेहा होती, बरेच लोक होते टीम मधले, त्यांना ऐकवायचो, तनाज होती, त्यांना ऐकायचो. त्यांच्या थ्रू मग कुमारजींपर्यंत पोहोचायची गाणी, मग त्यांचे काही फीडबॅक्स यायचे. त्यामुळे ते मला गाणी करताना मला एवढंच वाटतं, आय एम व्हेरी कम्फर्टेबल वेन लिरिक्स जर मला आधी मिळाले तर, शब्द जर आधी मला मिळाले तर मी त्यामध्ये खूप कम्फर्टेबल असतो. आणि त्याप्रमाणे क्षितिज पटवर्धनचं खरंच खूप हॅट्स ऑफ आहे. त्याच्याकडे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याने कमाल लिहिले शब्द, प्रत्येक गाणं त्याने खूप विचार करून आणि सगळ्या गोष्टी विचार करून लिहिल्या, त्यामुळे मजा आली. क्षितिज बाबतीत एक गोष्ट मला नमूद करायची आहे की म्हणजे ना, आपण जेव्हा फिल्मची स्क्रिप्ट तयार होते तेव्हा गाण्यांचा फ्लो बऱ्याच वेळेला असं होतं की अच्छा हे सिच्युएशनला जात आहे की नाही. पण ना क्षितिजने ह्या फिल्मसाठी म्हणजे गोष्टीनुसार, जर का पहिलं गाणं जर असेल असेल का, दुसरं गाणं आहे अजून कोणी आहे का, तिसरं आहे तोच आहे. सो देर इज अ प्रोग्रेशन, देर इज अ स्टोरी टेलिंग इन एव्हरी सॉन्ग. सो त्याचं प्रोग्रेशन हे ह्याचं क्रेडिट पूर्ण आहे ना क्षितिजाने सांगितलं की, कारण स्क्रिप्टला न्याय देणारी गाणी करणं तिचा टास्क. आणि मग त्याच्यानंतर जसं कुमारजी म्हटले की एक बॉल कॅचिंग पाहिजे होतं, जे आता देखा तो तुझे आहे.
So I've always, when I entered this industry, I used to meet Kumarji, Rameshji a lot, and always used to request them to let me distribute one of the films. Finally, when he made the first Marathi film, he's also given me to distribute the film. I'm really obliged for that, and I hope this combination of Siddharth and Sai spells an S success for the film at the box office. नहीं, करेक्ट क्वेश्चन है. एंड मेरी रितेश से बात हुई थी. रितेश बिजी थे शूटिंग के लिए, कहीं आउट ऑफ बॉम्बे थे, पंजाब में कहाँ पर शूट कर रहे थे. तो हमारे डेट्स का और ये हमने 3-4 बार चेंज किया, गाना चेंज हो रहा था, और हमने ये गाना भी 2 दिन में अलग अलग डेट्स पे शूट किया. एक शायद 6-7 अक्टूबर को था, एक 15 अक्टूबर को था. तो हमें बहुत तकलीफ हो रही थी, एंड इतना तामझाम एडजस्ट करना, एक्टरों की डेट ये. तो फिर हमने श्रेयस से बात की, तो वो अवेलेबल थे, और मेरे ख्याल से उस पिक्चर में, उस गाने में श्रेयस भी है, पार्ट है उनका भी, तो वो भी है उनके साथ. तो इसके लिए फिर हमने श्रेयस को बोला कि आप ही आ जाओ, एक हमें ऐसा चाहिए चेहरा, एक कनेक्टिविटी होती है. और रितेश तो हमारे बहुत क्लोज है हमारे कंपनी में. आपको शायद पता होगा, हमने उनके साथ एक तेरे नाल लव हो गया, जेनेलिया रितेश की पिक्चर बनाई थी, बहुत अच्छा म्यूजिक था. इनमें पप्पू जी ने उसमें भी एक गाना किया था. तो वो है हमारी कनेक्टिविटी के साथ. पण जसं सर म्हटले, डेट्सच्या जुळाजुळमध्ये ते नाही पॉसिबल. ते वेगळेपणात आपलेपणा म्हणजे आपण प्रत्येक जण फक्त लग्नाबाबतीतच नाही, प्रत्येक गोष्टीत आपण वेगळेपणा शोधतच असतो. आपल्याला हवा असतो, आणि वेगळेपणा ही खूप हवीशी वाटणारी गोष्ट आहे. तर जेव्हा लग्नाबाबतीत असा विचार केला जातो, वेगळेपणा बाबतीत, तो वेगळेपणा मिळतो, पण आपलेपणा मिळतोय का, हा विचार करणं फार गरजेचं आहे. कोणीतरी आपल्याला पटकन वेगळं भेटून जातं, कोणीतरी पटकन आपल्याला लग्नासाठी किंवा रिलेशनशिपसाठी कोणीतरी ही वेगळी आहे किंवा हा वेगळा आहे, पण तो आपला आहे का, आपला वाटतोय का, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. सो जर का प्रसन्न हा वेगळेपणा शोधतोय, तर तो श्रीदेवीमध्ये शोधतोय वेगळेपणा, मिळालाही असेल, पण आपलेपणा वाटतोय का नाही, हा सिनेमा आहे.